दुःखरवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले, पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला. मला सगळ्यात जास्त माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, तुम्हाला परभणी माहिती आहे ना, त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला, दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे दादा, 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता म्हणे मोबाईलवर मेसेज पडला, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही, डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. मित्र आले, त्याचे आई वडील आले. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, आम्ही ती उघडली म्हणे. त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं त्याच्याकडे ते मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे, पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला आणि माझ्या कवितेचा मला प्रचंड अभिमान आहे असं मी का म्हणत असतो? या अशा सगळ्या घटनांमुळे म्हणत असतो. फक्त मित्र, या जगामध्ये काय आहे याच्यासाठी कुठल्याही काल्पनिक कथांची गरज नाही. हा कोरोनाचा काळ जरी बघितला तर आपल्या लक्षात येईल, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त हात वर करा कार्यक्रमाच्या शेवटी की कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, एकदा फक्त मला सांगावा, म्हणजे मला बोलायला वेगळं. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्यांना ज्यांना बरं हात खाली करा. खूप लोकांनी हात वर केले, याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र आहे, मैत्रीण आहे. काहीतरी व्यक्त व्हायला आपल्याला पाहिजेत ना मित्र मैत्रिणी, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते, याचा अर्थ तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण नाही. मग काही हरकत नाही, तुम्ही आता घरी गेले कार्यक्रम झाल्यानंतर की एकदा किचनमध्ये जा. किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही हो, मैत्रीच्या पलीकडे काही नाही. एक छोटासा मला मेसेज आला होता, एवढा व्हायरल केला तो महाराष्ट्रानं. एक छोटासा मेसेज आला, एवढा वायरल केला तो महाराष्ट्रानं कि घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है, मैंने कहा अबे सब कुछ जल गया.
बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है, तो उसने गले लगा कर कहा बे पगले फिर जला ही क्या है। कहा उगा हिंद तो देव शोधायला, काऊगा हिंड तो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना जरी रात अंधारली, चालताना जरी रात अंधारली, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, हे मुखवटे आहेत ना आपले सगळे, इंजिनियर, डॉक्टर, वकील, नेता, मित्रापुढे आल्यानंतर हे सगळे मुखवटे गळून पडणं गरजेचं आहे. मित्राला आपण मित्र बनून भेटलं पाहिजे आयुष्यभर. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देव ठेवा असा. शेवट ते दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा, मला जाळताना कसं ठेवा. मी आता कार्यक्रम करून तुमच्याकडनं चाललोय, माझा चेहरा लक्षात ठेवा आणि मरेपर्यंत माझा एक मुद्दा लक्षात ठेवा. मैत्रीच्या नात्याच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील तर कार्यक्रम झाल्यानंतर एकदा कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका, काही शिल्लक राहत नाही हो. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. किती वेळा चुकेल मित्र? 2 वेळा, 10 वेळा, 1000 वेळा चुकू द्या हो. त्याला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळगे, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवा असा. माझी शेवटची इच्छा आहे बरं,
मला जाळताना कसं ठेवा. फसवून कुणाला असण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माणूस जाताना रडणारी लोक पाहिजेत हो. बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस या जगातनं गेला शरीरानं. अंत्ययात्रेला जवळजवळ 18 ते 22 लाख लोक होती. त्यांच्या मोबाईल नाही, इंस्टाग्राम नाही, कुठून आली एवढी लोक. मग बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. ती गर्दी आपल्या अंत्ययात्रेला असली पाहिजे. मित्र वनव्यामध्ये शेवट गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. कसा हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. खांद्यावर हात टाका, खांद्यावर. महिला वर्ग झाला. कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे. आता मोजून अर्ध्या सेकंदाचा कार्यक्रम राहिलेला. इकडे खांद्यावर हात टाका. वा वा. मी सगळ्यांना सांगतोय खांद्यावर हात टाका. साऊंडवाले, हेडफोनवाले खांद्यावर हात टाका. पुढे या, पुढे तिकडे काम झालं. वा वा. सगळ्यांनी टाकले का? तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बाबाची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. टाकले का? महिला वर्ग हे बघा, मी प्रेमानं बोललोय की तुमच्यासोबत. मला सगळंच बोलता येते. जो खांद्यावर हात टाकणार नाही मला सगळं बोलता येते बरं. मी चांगलेपणानं कार्यक्रम करून चाललोय. आता माझ्यासोबत म्हणा, ज्याला ज्याला तोंड आहे प्रत्येक जण म्हणणार आहे ना, म्हणा ना. लहान व्हायला काय चाललंय, बरोबर आहे. उमर के साथ साथ शैतानिया कम हो गई और हमें लगा कि हम बड़े हो गए. माणूस मोठा होत असतो का? लहान राहिलं पाहिजे ना. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. जो माणूस मोठा आहे त्याला यातनाही तेवढ्याच आहेत. तुमच्या आनंदाचं सगळ्यात महत्त्वाचं जे ठिकाण आहे ना ते तुमचं लहानपण आहे, लक्षात ठेवा. म्हणून लहान राहिलं पाहिजे. खांद्यावरनं हात काढलेले आहेत ते परत टाका. 3 महिनेपर्यंत टाका. जो खांद्यावर हात टाकणार नाही, 1 2 साडे माळे 3 माझ्यासोबत म्हणा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, माझ्यासोबत म्हणा. मित्र वनव्यामध्ये गार सारखा जाळताना देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात नाही ये ना चलवे. परत मित्र वनव्यामध्ये जाळताना मला देह ठेव असा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्या मित्र वनव्यामध्ये गार